की संबंधात्मक विपणन म्हणजे ज्या व्यक्तींचा संबंध प्रामुख्याने व्यवसायाशी येतो, या प्रत्येक व्यक्तींच्या माध्यमातून प्रामुख्याने आपल्याला विपणनाच्या कार्यात भर पडत असते. म्हणजे तो कोणीही असो, मग तो इंटरनल असो, तुमचा कर्मचारी इंटरनलमध्ये प्रामुख्याने अंतर्गत संबंधाच्या बाबतीत तुमचा कर्मचारी असतो. बाह्य जेव्हा विचार करतो तर मुख्य जो आहे तो ग्राहक आहे. त्यासोबतच आपले जे विक्रेते असतील ज्यांचा आपला संबंध आहे, त्याचसोबत आपल्याला जे पुरवठादार करत असतील ते पुरवठादार असतील. म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्या घटकाचा संबंध प्रामुख्याने आपल्या उद्योग व्यवसायाशी येतो अशा प्रत्येक घटकासोबतचे संबंध त्याला रिलेशनशिप म्हटलं जातं. आणि हे संबंधात्मक विनिमय जे आहे म्हणजे विपणनाच्या नंतरची स्टेप विनिमय म्हटलं, एक्सचेंज. एकमेकांना काय लागतं, एकमेकांच्या काय अडचणी आहेत, हे जे संवाद साधला जातो प्रत्येकाला विचारात घेऊन जेव्हा आपण आपली आखणी करतो, व्यूहरचना आखतो, आपला व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करतो, मग या ठिकाणी प्रामुख्याने तयार होतं रिलेशनशिप मार्केटिंग. मग रिलेशनशिप संबंधात्मक विपणनामध्ये जेव्हा आपण या प्रत्येक बाबीचा विचार करतो की समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे, समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काय हवं आहे, ह्या सर्व गोष्टी आणि एकमेकांशी असणारे जे संबंध आहेत ते दृढ करत आपण समोर चालत असतो, ते पक्के करत आपण समोर जात असतो. त्यात जेवढी मजबूती असेल तेवढं उद्योग व्यवसायाचा नफा हा समोर वाढत जातो. म्हणजे उद्योग व्यवसायाचं स्वतःचं अस्तित्वच बाजारपेठेमधील तुमचं असणारं अस्तित्वच प्रामुख्याने कशावर आहे, संबंधात्मक विनिमयावर आहे. म्हणजे तुमचे संबंध कशा पद्धतीने आहेत, बाजारपेठेमध्ये तुमचे असणारे संबंध, लोकांसोबत असणारे संबंध हे कशा पद्धतीने आहेत, ज्या स्टेक होल्डर्स असतील, ज्या लोकांचा संबंध तुमच्या व्यवसायाशी येतो, या प्रत्येकासोबत असणारा संबंध, त्यामध्ये होणारी विचारांची देवाणघेवाण, त्यामध्ये होणारा संवाद, ह्या सर्व गोष्टी सकारात्मक दृष्ट्या जेव्हा घडून येतात, चांगल्या पद्धतीने जेव्हा घडून येतात, तेव्हा प्रामुख्याने तुमचा उद्योग व्यवसाय बाजारपेठेमध्ये स्थिरावतो आणि तुम्ही नफ्याच्या दिशेने वाटचाल करता. आणि हे करण्यासाठी प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा जर घटक असेल तर तो आहे कस्टमर. म्हणजे आता इतर स्टेक होल्डर महत्त्वाचे नाहीत असं नाही, तुमच्या कर्मचारीसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. तुमच्याशी इतर व्यवसायामध्ये काम करत असताना इतर लोक जे असतात, जसं विक्रेते असतील, पुरवठादार असतील, अजून कोणत्या गव्हर्नमेंट असेल, म्हणजे ह्या प्रत्येक व्यक्ती जेवढ्या महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर घटक असेल तर तो ग्राहक आहे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट का गरज पाळलेली आहे, कारण तुम्हाला तुमचा व्यवसाय जो आहे तो वृद्धिंगत करायचा आहे, वाढवायचा आहे. आणि नवीन ग्राहक करण्यासाठी जो खर्च येत असेल त्यापेक्षा हा ग्राहक टिकून ठेवणं, जो आहे तो टिकून ठेवणं, ते कधीही उपयुक्त असतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात द्या, एकदा तुमच्या सोबत आलेला ग्राहक, एकदा तुमच्यासोबत जुळलेला ग्राहक हा टिकून ठेवण्यावर जो भर असतो, हा प्रामुख्याने कशाच्या आधारावर होतो, हा रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या आधार, संबंधात्मक व्यवस्थापनाच्या आधारावर प्रामुख्याने होतो. मग CRM काय तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे शिकवतं की जे ग्राहक तुमच्याकडे आहेत त्या ग्राहकांशी अशा पद्धतीनं संबंध प्रस्थापित करायचे, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या, त्यांना काय हवं आहे याचा विचार करायचा, त्यांना सेवा कशा पद्धतीनं हवी आहे या बाबीचा विचार करायचा. आणि त्यांच्या एक्सपिरियन्स, त्यांनी दिलेल्या बाबींमधून काही कस्टमर प्रामुख्याने असे असतात की त्यांना जे लागतं ते मिळाल्यानंतर ते आनंदी असतात. म्हणजे प्रत्येक ग्राहक हा प्रामुख्याने जोडून राहतो त्याला मिळणाऱ्या समाधानाच्या आधारावर. म्हणजे तुमच्या माझ्यासोबत जेव्हा आपण एखादी इंडस्ट्री सुरू करू, एखादा व्यवसाय सुरू करत असू, सेवा देण्याची व्यवसाय आपण जेव्हा सुरू करतो त्यावेळेस आपल्याकडे ग्राहक का टिकून राहतो, कारण त्याला त्यातून समाधान मिळते. महत्तम समाधानाची पातळी त्यांनी एकदा गाठली की त्याचे संबंध आणि व्यवसायाचे संबंध प्रामुख्याने दृढ होतात आणि तो व्यवसाय, तो ग्राहक जो आहे तो टिकून राहतो. एक लक्षात ठेवा की ग्राहक संबंध ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अल्पकालीनचा विचार करून नाही, भविष्याचा विचार करून प्रामुख्याने आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा विचार करत असतो की भविष्यात हा माझा ग्राहक जो माझ्याशी जुळलेला आहे तो टिकून राहावं,
मग टिकून राहण्यासाठी काय येतात की त्यांच्यासोबत असणारे जे संबंध असतात ते दृढ करणं महत्त्वाचं असतं, ते मजबूत करणं महत्त्वाचं असतं. आणि मजबूत कधी संबंध होतात, जेव्हा आपण ग्राहकांना काय हवं म्हणजे त्यांच्या अपेक्षा ज्या असतील त्या अपेक्षांचा पूर्तता करण्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो, त्यांची मागणी कशाची आहे याचा विचार करून आपल्या उद्योग सेवांमध्ये आपण बदल करतो. म्हणजे त्याला काय हवं आहे, म्हणजे त्याला अपेक्षित असणाऱ्या बाब देण्याचं काम प्रामुख्याने आपण कशाच्या माध्यमातून करतो, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून करतो. मग हे जेव्हा करतं म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षाची पूर्तता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि ग्राहक कधी समाधानी असतो की जेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात, त्याच्या गरजा ज्या आहेत, त्याला काय हवं आहे या बाबीचा आपण विचार करतो आणि त्या पद्धतीनं समोर जातो, त्यावेळेस तो ग्राहक आपला टिकून राहतो. आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा भाग जो असतो तो ग्राहकांचा महत्तम समाधान. जे ग्राहक समाधानी असतील, हे ग्राहक समाधानी राहिल्यामुळे प्रामुख्याने त्यावर केंद्रित केलं जातं लक्ष. आणि मग त्या माध्यमातून रिलेशनशिप मॅनेजमेंट, CRM ज्याला म्हटलं जातं, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, हे विचारात घेतलं जातं. म्हणजे पहा, एकीकडे संबंधात्मक मार्केटिंग आपण विचारात घेतली. संबंधात्मक रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये प्रामुख्याने नुसतं ग्राहक आहे का, नाही, तर सर्व घटक आपण विचारात घेतले. म्हणजे तो इंटरनल मार्केटिंग असो की एक्सटर्नल मार्केटिंग असो, या दोन्हीमध्ये जे जे लोक आपल्याशी संबंधित येत असतील, ज्या ज्या लोकांचा आपल्याला संबंध प्रस्थापित होत असतील, ज्या ज्या लोकांशी आपल्याला संबंध टिकून ठेवण्याचं काम असेल, या प्रत्येकाचा विचार करून आपण रिलेशनशिप मार्केटिंग विचारात घेतो, संबंधात्मक विपणन विचारात घेतो. आणि मग आपण जातो रिलेशनल एक्सचेंजमध्ये, संबंधात्मक विनिमयामध्ये. म्हणजे संबंधात्मक विनिमय या कन्सेप्टमध्ये काय करतो आपण, संबंधात्मक विनिमय या कन्सेप्टमध्ये प्रामुख्याने हे विचारात घेतलं जातं की माझ्याशी जो जुळलेली व्यक्ती आहे ही इंटरनल म्हणजे अंतर्गत, व्यवसाय अंतर्गत असणारी व्यक्ती असेल किंवा व्यवसाय बाह्य असणारी व्यक्ती असेल, पण माझ्याशी जुळलेली, माझ्या उद्योग व्यवसायाशी जी व्यक्ती जुळलेली आहे, त्या उद्योग व्यवसायाशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण संबंध प्रस्थापित करतो, एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करतो. एक्सचेंज, विनिमय म्हणजे एक्सचेंज काय करतो आपण, काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत. म्हणजे उद्योग व्यवसाय चालवत असताना बरेचदा असं होऊ शकतं की एखादा कर्मचारी असेल, त्या कर्मचाऱ्याची अपेक्षा खूप असतील, किंवा मी खूप चांगलं काम करतो, माझं काम छान आहे आणि म्हणून मला एवढ्या प्रकारचं वेतन देण्यात यावं. मग एवढ्या प्रकारचं वेतन देण्यात यावं म्हणजे एखाद्यानं जर म्हटलं की मला 1,00,000 रुपये प्रतिमाह, 5,00,000 रुपये प्रतिमाह वेतन द्यावं, त्याची कॅपेबिलिटी आहे, त्याची क्षमता आहे तेवढं वेतन घेण्याची, त्याचं कार्य त्या पद्धतीचं आहे. पण जेव्हा उद्योग व्यवसाय संचालन करण्याचा प्रश्न असतो, त्यावेळेस तेवढं ते देऊ शकतात का, व्यावसायिक उद्योग सेवा संचालित करणारी व्यक्ती तेवढं देऊ शकते का. तर देऊ शकत नसेल तर त्या दोघांमध्ये संवाद घडून यायला पाहिजे. कर्मचारी आणि उद्योग प्रमुख यामध्ये संवाद घडून यायला पाहिजे. कारण चांगला कर्मचारी टिकून ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि ग्राहक त्याला पाहिजे असणारं वेतन देणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे इथं प्रश्न येतो निगोशिएशनचा, इथं प्रश्न असतो दोघांच्या एकमेकांचे समजून घेण्याचा. आणि मग त्यामधून जे काही संवाद घडून येतो, त्यामधून जर सकारात्मक बाब निवडून आली तर त्याला म्हटलं जातं संबंधात्मक विनिमय, रिलेशनल एक्सचेंज. म्हणजे हे जे घडून येतं, मग हे झालं इंटरनल बाब. बाह्य बाबी सुद्धा आपण तशाच विचारात घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या बाह्य लोकांसोबत तुमचा संबंध येत असेल, बाह्य घटकांसोबत संबंध येत असेल, समजा तुम्ही वितरक नेमले असतील, तुम्ही एखादी चॅनल तयार केलेलं आहे, एखादं फार मोठं म्हणजे आपण जर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सेवा पुरवत असू तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर नेमावं लागते, वेगळ्या ठिकाणी वितरक नेमावं लागते. मग त्या वितरकांचा, त्या विक्रेत्यांचा संबंध तुमचा प्रमुख म्हणून तुमच्यासोबत येईल. मग त्यांच्या असणाऱ्या अडचणी, त्याला असणाऱ्या येणाऱ्या बाबी याचं सुद्धा आपल्याला तिथं संबंध विनिमयामध्ये आपल्याला विचार करावा लागतो, दोघांशी संवाद साधावा लागतो. आणि मग त्यांच्या अडचणी दूर केले
की संबंध प्रस्थापित होतात, चांगल्या पद्धतीने दृढ होतात. म्हणजे जिथं जिथं आपल्याला एकमेकांचं समजून घ्यावं लागेल, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण जिथं जिथं करता येत असेल, ही कन्सेप्ट मोडते विनिमय एक्सचेंजमध्ये. म्हणजे विनिमयामध्ये एक्सचेंज म्हणजे संबंध विनिमयामध्ये. आता संबंध विनिमयानंतरचा मुद्दा येतो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. 3 गोष्टी आपण या ठिकाणी शिकलेल्या आहेत. पहिली कस्टमर रिलेशनशिप मार्केटिंग, संबंधात्मक विपणन. संबंधात्मक विपणन म्हणजे काय की ज्या ज्या लोकांसोबत आपल्याला संबंध तयार करायचे असतील त्या सर्वांसोबत आपण इंटरनल मार्केटिंग असो की एक्सटर्नल मार्केटिंग असो, या प्रत्येका ठिकाणी आपण ती बाब घेत असतो. मग आपण त्यात म्हटलेलं आहे की संबंधात्मक बाबीमध्ये आपण प्रामुख्याने विचार करताना, रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये प्रामुख्याने आपण जेव्हा अंतर्गत बाबीचा विचार करतो तर आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षित करावं लागतं, त्यांचं मनोबल वाढवावं लागतं, त्याला मानधन द्यावं लागतं, त्याला वेळोवेळी प्रलोभनं जी असतात ती सुद्धा महत्त्वाची असतात, त्याला अभिप्रेरित करावं लागतं. अभिप्रेरणा ही सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट व्यवसायामधली आहे की जो कर्मचारी, जो कामगार तुमच्या इथं काम करतो त्याला जेव्हा तुम्ही मोटिवेट कराल, अभिप्रेरित करेल. अभिप्रेरणा ही BCom फर्स्ट इयरला तुम्ही शिकले असाल प्रबंधनामध्ये, तर अभिप्रेरित करणं महत्त्वाचं असतं, त्याला त्या ठिकाणी मोटिवेट करणं महत्त्वाचं असतं आणि चांगल्या पद्धतीनं त्याला आपल्या ध्येय धोरणाची माहितीसुद्धा देणं महत्त्वाचं असतं. म्हणजे हा सर्व पार्ट आपण इंटरनल मार्केटिंगमध्ये विचार केला. एक्सटर्नलमध्ये कशा पद्धतीनं बाह्य लोकांशी संबंध प्रस्थापित करायचे, त्यांनासुद्धा आपल्या ध्येय धोरणाची कशा पद्धतीने माहिती द्यायची, आपली काय स्ट्रॅटेजी आहे, आपली कोणकोणत्या बाबींचा आपण विचार करून उद्योग व्यवसाय संचालनाला सुरुवात करायची, ह्या सर्व बाबी म्हणजे आश्वासनं हे लोकांपर्यंत देण्याचं काम एक्सटर्नलच्या माध्यमातून करतो. म्हणजे ग्राहकसुद्धा जेव्हा आपण विचार करतो, ग्राहकाला आपण आश्वासित करतो की आम्ही तुम्हाला या पद्धतीची सेवा देऊ, आणि या पद्धतीची सेवा देऊ म्हटल्यानंतर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या कर्मचाऱ्यांवर असते. कारण प्रत्यक्ष सेवा देणारा हा कोणता घटक असतो? हा तुमच्या उद्योग व्यवसायातील कर्मचारी असतो. मग जी काही आपण आश्वासनं दिली असतील, जी काही आपण ग्राहकांना देऊ असं कबूल केलं असेल, त्याची पूर्तता या घटकाच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून रिलेशनशिप मार्केटिंग महत्त्वाची राहतं. म्हणजे संबंधात्मक विपणन याच्यासाठी महत्त्वाचं राहतं. दुसरी स्टेप आहे की संबंध विनिमय, म्हणजे विचारांची देवाणघेवाणीच्या माध्यमातून जेव्हा आपण एकमेकांचा विचार करून समजून घेऊन आपण जी प्रक्रिया पूर्ण करतो आणि आपले संबंध दृढ करतो. आता यातला महत्त्वाचा जो पार्ट आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही जेव्हा मार्केटिंगमध्ये विचार करता, जेव्हा ग्राहक हाच मुद्दा विचारात घेऊन आपण समोर येतो, कारण शेवटी ग्राहकच आहे. म्हणजे या पूर्ण सर्कलमध्ये जर कोण महत्त्वाचं असेल म्हणजे उत्पादक, विक्रेते, वितरक, एम्प्लॉई, या सर्वांमध्ये जर महत्त्वाचं असेल तर तो ग्राहक आहे. कारण आपण कशासाठी व्यवसाय करतो? आपण ग्राहकांना सेवा देण्यासाठी व्यवसाय करतो. आपण कशासाठी उत्पादन करतो? आपण ग्राहकांना ती वस्तू पुरवण्यासाठी उत्पादन करतो. म्हणजे महत्त्व कोण आहे? महत्त्व आहे ग्राहकाला आहे. जोपर्यंत ग्राहक नाही तोपर्यंत काहीही होत नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर तुम्हाला एक नवीन ग्राहक जोडणं महत्त्वाचं असतं. एक नवीन ग्राहक जोडल्यानंतर तो ग्राहक टिकून ठेवणं महत्त्वाचं असतं आणि तो त्याच्यासोबत असणारे संबंध अधिकाधिक दृढ करणं महत्त्वाचं असतं. त्याला एक व्हॅल्यू, त्या ग्राहकाला एक मूल्य महत्त्वाचं. म्हणजे आपल्याला त्याला म्हणतो की हा आपला निष्ठावान ग्राहक आहे, लॉयल्टी ज्याला म्हटलं जातं, हा ग्राहक आपल्याला निर्माण करावं लागतं. मग हे कुठून निर्माण होतं? एक विश्वास संपादन केलेला ग्राहक कोण निर्माण करत जातं? एक चांगल्या व्हॅल्यूज आपण त्याला दिलेले असतात, चांगली मूल्य त्याला आपण पुरवलेली असतात, त्या मूल्य पुरवल्याच्या आधारावर त्याची निष्ठा वाढत जातं. मग असा ग्राहक कोण नसतो? कुठून येतो? तो निर्माण होतो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये. त्याची संपूर्ण पार्श्वभूमी असेल तर तुमची जी उद्योग व्यवसायाची व्यूहरचना आहे, तुमची जी रणनीती आहे, तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, ही प्रामुख्याने काय असायला पाहिजे की ग्राहक प्रथम निर्माण करणं, निर्माण झालेला ग्राहक अतिशय चांगल्या पद्धतीनं टिकून ठेवणं आणि त्याच्या महत्तम समाधानाकडे प्रामुख्याने लक्ष देणं. महत्तम समाधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संतोषाधिक्य ज्याला म्हटलं जातं, सरप्लस ज्याला म्हटलं जातं, की त्याला अधिकाधिक समाधान मिळायला पाहिजे.
मी का टिकून राहतो, मी व्यवसायामध्ये का संबंधित व्यक्तीकडूनच सेवा घेतो, कारण मला त्यापासून महत्तम समाधान मिळालेलं असतं. जसं मी म्हटलं की पेनड्राईव्हची स्थिती झाल्याबरोबर ग्राहक टिकून ठेवण्याची एक सोपी घटना, कालचे उदाहरण तुम्हाला दिलं होतं मी, की ग्राहक टिकून ठेवणे, ग्राहकाचे संबंध. म्हणजे आता लक्षात घ्या की अतिशय साधी बाब आहे की डेअरीची जी कन्सेप्ट आहे, दूध पुरवण्याची जी कन्सेप्ट आहे, ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डेअरी दिसतात. एक तर तो तुम्हाला प्रत्यक्ष घरपोच सेवा देतो किंवा तुम्ही त्याच्याकडे जाऊन सेवा घेता. मग पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटने घेतलेला निर्णय, हा निर्णय काय होता की तुम्ही तुमची डेअरी ओपन करू शकता, पण तुमच्या ग्राहकाला तुम्हाला घरपोच सेवा द्यावं लागेल. म्हणजे आता एक परिस्थिती लक्षात घ्या, काही सेवादार, काही डेअरीवाले असे असतील की त्यांनी या बाबीचा विचारही केला नसतील. जे आले ते पाहू, नंतर पाहू. पण काही लोकांनी, ज्याच्याकडे मी तुम्हाला उदाहरण देतो की मी ज्याच्याकडून आणतो त्या डेअरीवाल्यांनी प्रामुख्याने एक रजिस्टर केलं, एक नोंदणी केली. त्यामध्ये संबंधित ग्राहक जे त्याच्याकडे रोज येतात त्यांची नावं लिहिली, ॲड्रेस लिहिला आणि फोन नंबर लिहिली आणि स्पष्ट सांगितलं की आदल्या दिवशी, म्हणजे आदल्या 1-2 जसा निर्णय झाला तसं, की आम्ही तुम्हाला घरपोच पोचून देऊ, फक्त तुम्ही सांगा किती पाहिजे. आणि तिथं लिहून मागणीसुद्धा, म्हणजे किती पाहिजे हे सुद्धा लिहून घेतो आणि फोन नंबर्स दिले. म्हणजे एखाद्या गोष्टीवर काय, एखाद्या सिच्युएशनवर जेव्हा आपण या पद्धतीने विचार करतो आणि तशा पद्धतीनं आपण ग्राहक टिकून ठेवतो. कारण इथं महत्त्वाचं आहे, अशा ज्या परिस्थिती उद्भवतात या ठिकाणाहून तुमचा ग्राहक तुटण्याची अधिक शक्यता असते. कारण काय असते की 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये जर एखादी नवीन ऑप्शन त्याच्यासमोर आला असेल तर त्या नवीन पर्यायाचा, त्या ऑप्शनचा विचार करून ग्राहक शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे तुमच्याकडून तो ग्राहक दुसरीकडे जाऊ शकतो. पण तो होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली आणि परिस्थितीच तशी निर्माण झाली आणि लगेच त्याचा अनुभवसुद्धा आला की त्यांनी त्या पद्धतीनं फोन करून विचारलं की तुमचा नेमका ॲड्रेस कुठं आहे, आणि ते त्यापर्यंत काल पोचले. म्हणजे याचा अर्थ हा आहे की तुम्हाला संबंधात्मक विपणन, तुम्हाला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमधलं सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे तुमचा अस्तित्वात असणारा ग्राहक टिकून ठेवणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला म्हटलं जातं कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. व्यवस्थापन. आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थापन काय भाग असतो की आपली जी कार्यपद्धती आहे, आपली जी ध्येय उद्दिष्ट आहेत, आपली जी धोरणं आहेत, आपली उद्दिष्ट गाठण्यासाठी जे काही नियोजन करावं लागतं, ज्या काही बाबी आखाव्या लागतात, ज्या काही कृतीयोजना, रणनीती, व्यूहरचना तुम्हाला तयार करावी लागतात, त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी करणं. मग आता इम्प्लिमेंटेशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये आपण काय शिकणार आहे की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही कन्सेप्ट सर्वप्रथम आपण विचारात घेऊ आणि त्यानंतरचा मुद्दा येईल की ही पद्धत जी आहे कशा पद्धतीने हिची अंमलबजावणी करायची. तर आजचा जो मुद्दा आहे तो आपण पहिल्यांदा पुन्हा एकदा रिपीट करू कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये, कारण हा अत्यंत महत्त्वाचा बाब आहे की तुम्हाला ह्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीनं शेअर होणं महत्त्वाचे आहे. काही गोष्टी आपल्याला जेव्हा अधिक चांगल्या पद्धतीनं समजतात तर आपण त्या कन्सेप्ट क्लिअर होतात. मग आता कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे काय? द बेटर अ बिझनेस कॅन मॅनेज द रिलेशनशिप इट हॅज विथ इट्स कस्टमर्स, द मोर सक्सेसफुल इट विल बिकम. Therefore, IT system that specially addresses the problems of dealing with the customers on a day-to-day basis are growing in popularity. Customer relationship management is not just the application of technology, but it is a strategy to learn more about the customers' needs and behaviors in order to develop stronger relationship with them. म्हणजे आता इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कोणताही उद्योग व्यवसाय, म्हणजे आजचं युग जे आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, IT आहे. मग IT असून तिचा उपयोग आपण ज्या पद्धतीनं करून घेऊ, म्हणजे ITचा उपयोग प्रामुख्याने जे काही ग्राहकांसोबत असणाऱ्या समस्या आहेत त्याच्या निराकरणासाठी, म्हणजे जे काही असेल, जे काही ग्राहकांच्या प्रॉब्लेम्स येत असतील त्याच्या निराकरणासाठी जेव्हा आपण ITचा उपयोग करत असू. आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय की आपण अधिकाधिक, म्हणजे जेव्हा आपण त्यांच्यासोबत अधिकाधिक संबंध
दृढ करत असू तेव्हा आपला उद्योग व्यवसाय अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं चालू शकतो. म्हणून कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ज्याला CRM म्हटलं जातं, हे काय नुसतं ॲप्लिकेशन नाही, नुसतं टेक्नॉलॉजीचं एखादं आपण डाटाबेस मॅनेजमेंटचं एखादं पॅकेज घ्यायचं, संपूर्ण डाटाबेसमध्ये त्या कस्टमरची इन्फॉर्मेशन घ्यायची, एवढ्या पुरतं मर्यादित नाही. तर आपल्याला ज्या व्यूहरचना आखायच्या असतात, ही एक संबंध जेव्हा आपण त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करायचे असतात, त्यासाठी जी व्यूहरचना आपण विचारात घेतो, तेव्हा त्यांचे गरज काय, कस्टमर नीड्स ज्याला म्हटलं जातं, की त्यांची गरज काय आणि त्यामध्ये असणारं त्यांची जी वागणूक आहे, त्यांच्यासोबत जी आपल्याला संबंध प्रस्थापित करायचा आहे, ते अधिक चांगल्या पद्धतीनं, अधिक दृढ पद्धतीनं निर्माण करणं म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आणि हे कुठून होतं, जेव्हा आपण ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन, ग्राहकांच्या अपेक्षा विचारात घेऊन जेव्हा आपण काम करतो आणि अधिकाधिक संबंध दृढ करतो, त्याला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे ही बाब आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाची जर कोणती बाब असेल तर तो असतं ग्राहकांचं महत्तम समाधान. आता दुसरा इथं महत्त्वाचा आहे की आपण का गरज आहे, म्हणजे आता हे रिव्हिजन होईल, मागंही आपण या बाबीवर विचार केला होता, पण आता आपल्याला वाय CRM का गरज आहे, म्हणजे 3 गोष्टी आपण पहिले 3 मुद्दे विचारात घेऊन नंतरचे 2 अधिक विचारात घेऊ. म्हणजे एक्झिस्टिंग कस्टमर्स, चॅनल्स आणि सर्व कस्टमर्स. म्हणजे आता इथं लक्षात घ्या की जो एक्झिस्टिंग कस्टमर जो आज तुमच्याकडे आहे, म्हणजे जो तुम्हाला जुळला आहे, याच्यावरच प्रामुख्याने कोणत्याही उद्योग व्यवसायाचा जो डोलारा असतो तो अवलंबून असतो. म्हणजे विकास कोणावर अवलंबून आहे, उद्योग व्यवसायाचा विकास कोणावर अवलंबून आहे, तो प्रामुख्याने तुम्हाला जोडलेल्या कस्टमरवर. जो तुम्हाला एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्याच्यासोबत असणारे जे संबंध असतात ते महत्त्वाचे असतात. एखाद्या वेळेस जेव्हा आपण विचारतो की आपण नवीन कस्टमर जोडण्याचा प्रयत्न करू, नवीन कस्टमर ग्राहक जोडण्यासाठी जो आपल्याला खर्च येत असतो, त्यापेक्षा एक्झिस्टिंग कस्टमर अधिक महत्त्वाचा आहे. नवीन जुळेलच, म्हणजे नवीन नको आहे अशातला भाग नाही, पण आपल्याला नवीन जोडत असताना एक्झिस्टिंग जो आहे, सध्या जो अस्तित्वात आहे, हा ग्राहक अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणून CRM महत्त्वाचे असते. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय सांगतं की अस्तित्वात असणाऱ्या ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ करा, आणि हे कधीही चांगलं असतं तुम्हाला एखादा नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा. दुसरं आहे की चॅनल्स का गरजेचं आहे, की आता वेगवेगळे आपण चॅनल्स स्वीकारतो, म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी आपण ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मग डायरेक्ट सरळ विक्री असो, ऑनलाईन सेल्स असो, फ्रँचायझी असो, यूज ऑफ एजंट्स असो, म्हणजे आपण हे चॅनल्स आधी पाहिलेले आहेत की आपण सेवा वितरित करायचं असेल तर कोणकोणत्या माध्यमातून जातो. आपण सरळ मार्गाने विक्री त्यांच्यासोबत डायरेक्ट सेल करू शकतो, ऑनलाईनसुद्धा आपण विक्री करू शकतो, काही आपले जे फ्रँचायझीज असतात त्यांची नियुक्ती करू शकतो, एजंटची आपण नियुक्ती करू शकतो, आणि या माध्यमातून आपला बिझनेस जो आहे तो वाढत असतो, आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं. मग या सर्वांसोबत आपल्याला संबंध प्रस्थापित करायचे आणि त्याच्या माध्यमातून ग्राहकासोबत इंटरॅक्शन करायचं असतं. म्हणजे जेव्हा आपण ग्राहकांसोबत संवाद साधण्याचा विचार करतो आणि ते संवाद चांगल्या पद्धतीने साधायचे असतील, म्हणजे एवढ्या साऱ्या चॅनल्स अस्तित्वात आहे आणि या माध्यमातून आपण ग्राहकांपर्यंत जातो, आणि त्या दृष्टीनं विचार करून आपल्याला एक अशी स्ट्रॉंग अशी सिस्टीम लागते, एक मजबूत असं व्यूहरचना लागतं, आणि त्याला म्हटलं जातं कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ग्राहक संबंध व्यवस्थापन. म्हणजे या सर्व लोकांपासून जो ग्राहक जुळला असेल, मग त्याला काय हवं, त्याच्यासोबत जे संवाद साधायचा, त्या मुख्य ग्राहकासोबत जो संवाद साधायचा असेल, या इंटरॅक्शनसाठी, या संवादासाठी प्रामुख्याने आपल्याला काय लागतं, CRM लागतं. आता दुसरा महत्त्वाचा की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट बिझनेसला काय करतं की जो तुमचा ग्राहक आहे, या ग्राहकासोबत ज्या पद्धतीने तुम्ही त्याला सेवा वितरित करता, ज्या पद्धतीनं तुम्हाला तो तुमच्यासोबत त्याची वर्तणूक असते, या वर्तणुकीचा विचार करून प्रामुख्याने
आपण आपल्याला जे काही बाबी करायच्या असतात, कशा पद्धतीनं त्याला सेवा द्यायची, हे सर्व आपण ठरवत असतो. म्हणजे इन्श्युअर करतो दॅट कस्टमर आर सर्व्ड इन द बेस्ट पॉसिबल वे. म्हणजे जे लोक आपल्याकडे आहेत, म्हणजे जी ग्राहक आपल्याला जुडलेला आहे, त्यांना चांगल्या पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने आपण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि यातून कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आवश्यक असतं, की जो ग्राहक आहे तो कधी टिकून राहील, ज्यावेळेस त्यांच्या अपेक्षांचा, त्यांच्या गरजांचा पूर्ण विचार होईल आणि चांगल्या पद्धतीनं त्याला सेवा देण्याचा प्रयत्न जिथं केला जात असेल, त्या ठिकाणी तो ग्राहक काय असतो, अधिक समाधानी असते. म्हणजे त्याची जी वर्तणूक आपल्याला करायची असेल, त्याच्यासोबत जो व्यवहार करायचा असेल, तो त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या विचारात करून, म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीनं सेवा देऊन आपण करत असतो. रेकग्नाइज द व्हॅल्यू. नेक्स्ट मुद्दा येतो की रेकग्नाइज द व्हॅल्यू. म्हणजे आता या ठिकाणी हे दोन मुद्दे शेवटचे आहेत की रेकग्नाइज द व्हॅल्यू. CRM हेल्प द बिझनेस टू रेकग्नाइज द व्हॅल्यू ऑफ द कस्टमर्स अँड टू कॅपिटलाइज ऑन इम्प्रूव्ह द कस्टमर रिलेशन. म्हणजे जे मूल्य आपण, म्हणजे आपण त्या ग्राहकाचं जे मूल्य आपण विचारात घेतो की किती महत्त्वाचं आहे, मग हे व्हॅल्यू, त्याचं मूल्य विचारात घेऊन त्याला योग्य त्या पद्धतीच्या सेवा देऊन आपण आपला जे संबंध असतात, ग्राहकांसोबत जे संबंध असतात, हे वाढवतो आणि हेच आपलं भांडवल वाढतं. म्हणजे एक विचार करा की त्याचं मूल्य काय आहे, ग्राहक किती महत्त्वाचा आहे, त्याला कशा पद्धतीनं आपण तयार केलं पाहिजे, त्याला कशा पद्धतीनं अधिकाधिक मूल्य त्याच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे, कशा पद्धतीनं त्याचं महत्त्व आपण विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एक व्हॅल्यूड, म्हणजे आपण त्याला मूल्यावर आधारित, म्हणजे एक लॉयल कस्टमर जर तुम्हाला निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी अधिकाधिक संबंध ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या काय अडचणी आहे, संबंध ठेवणं म्हणजे काय, त्याच्या काय गरजा आहेत, त्याच्या काय अपेक्षा आहेत आणि त्याला कशा पद्धतीनं अधिकाधिक चांगल्या सेवा, या तीन गोष्टी जर विचार केला तर तो ग्राहक जो आहे तो आपला निष्ठावान ग्राहकामध्ये रूपांतर होतो. संबंध प्रस्थापित होण्यासाठी सुरुवातीचा काळ जो असतो तो तुम्हाला लागेलच, पण एकदा संबंध प्रस्थापित झाले तर त्याला निष्ठावान ग्राहकामध्ये आपल्याला जेव्हा रूपांतर करत असतं, त्यावेळेस प्रामुख्याने कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे महत्त्वाचं राहतं. कारण तुम्ही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमधून त्याच्या गरजांचा विचार करता, त्याच्या अपेक्षांचा विचार करता, त्याच्या अपेक्षा कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील याचा विचार करता आणि त्याला काय हवं, कशा पद्धतीच्या योग्य दर्जाच्या आणि व्यवस्थित सेवा देण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आणि हे समजणं आणि हे समजून घेणं, ह्या दोन्ही कृती ज्या आहेत त्या प्रामुख्याने एक व्हॅल्यू कस्टमर, ज्याला म्हटलं व्हॅल्यू ऑफ इट्स कस्टमर, म्हणजे तुमचं जो ग्राहक आहे त्याचं महत्त्व तुमच्या लक्षात येतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही जेव्हा काम करता तर निश्चितच ग्राहक हा टिकून राहतो. लास्ट आहे रिस्पॉन्स टू द कस्टमर नीड्स. म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे की ग्राहकांच्या गरजा काय आहेत याला तुम्ही प्रामुख्याने प्राधान्य देऊन आणि त्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स देणं, त्याला सामोरं जाणं आणि ते पूर्ण करणं, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची की ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन त्यांच्यापर्यंत त्या पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे त्याला काय हवं नको, म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की समाधान कशावर अवलंबून आहे. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती गोष्ट मिळणं म्हणजे समाधान. जसं आपण साध्या गोष्टीतून विचार करतो, आपण आनंदी कधी असतो, दिवस निघाल्यानंतर आपल्याला जर आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडत गेल्या तर आपण आनंदित असतो. म्हणजे आपल्या मनाप्रमाणे घडणं म्हणजे काय की आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात. दुसरं काय, म्हणजे सर्वसामान्य जीवनात सुद्धा तुम्ही विचार करता, तुम्ही आनंदी कधी असता, समाधानी कधी असता, जेव्हा तुम्हाला जे हवं असतं ते तुम्हाला मिळत जातं त्यावेळेस. ग्राहकांचं सुद्धा तेच आहे. ग्राहकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यांच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमध्ये ही बाब पाळली जातं की ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करा. मग अवास्तव असतील तर नाही करू शकणार, पण ज्या वास्तव गरजा आहेत, ज्या आपण पूर्ण करू शकतो, त्या गरजा जेव्हा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो तर तो ग्राहक समाधानी आहे. मी अतिशय सुंदर उदाहरण तुम्हाला मागं सुरुवातीच्या काळात सांगितलं होतं की मी जेव्हा फर्स्ट टाईम चेन्नई टू तिरुपती
आंध्र टुरिझमच्या बसनी म्हणजे आंध्र स्टेट कॉर्पोरेशनच्या बसनी प्रवास केला तर साहजिकच नॉनस्टॉप असणाऱ्या बसेसमध्ये एखादा 2 स्टॉप होता, तर नवीन कस्टमरला त्या ठिकाणी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी असणारी सीट, व्यवस्थितरित्या एअर हवा असायला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला पाणी लागतं. म्हणजे एक साधा इन्सिडेंट लक्षात घ्या की मी समाधानी कधी झालो जेव्हा माझ्या सीटच्या समोर माझ्यासाठी एक मिनरल वॉटरची बॉटल होती, अर्ध्या लिटरची, जास्ती म्हणजे छोटी पॉच, म्हणजे जी बॉटल आहे ती माझ्याकडे माझ्यासाठी ठेवलेली दिसली, मला समाधान प्राप्त झालं. म्हणजे माझी गरज काय होती की प्रवासामध्ये मला पाणी मिळालं पाहिजे आणि ती गरज पूर्ण झाली. मग ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ग्राहकांच्या असणाऱ्या साध्या छोट्या बाबींचा जेव्हा आपण विचार करतो आणि त्या पद्धतीच्या सेवा देण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेस ज्या काही गरजा आहेत त्या ग्राहकांच्या पूर्ण होतात आणि निश्चितच समाधान मिळतं. म्हणजे उद्या मला भविष्यात कधी काळी जर असं वाटलं आंध्रामध्ये गेल्यानंतर किंवा मला ट्रॅव्हल करायचं आहे तर मी विचार करेल की आंध्रा ट्रान्सपोर्टनं जर ट्रॅव्हल केलं तर एक सुरक्षितही राहील खाजगीपेक्षा आणि त्या स्टेट ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सेवासुद्धा चांगल्या आहेत. म्हणजे भविष्यात जेव्हा गरज लागतं तेव्हा तो कस्टमर तुम्हाला टिकून ठेवता येतो आणि गोष्ट साध्या असतात. म्हणजे सेवा काही अशा फार ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा काही फार मोठ्या नसतात. त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी ज्या गोष्टी लागतात त्या पुरवणं, ज्या तुमच्या आवाक्यात आहेत त्या पुरवणं गरजेचं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने कुठून शक्य होतात? कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमधून म्हणून आवश्यक आहे व्हाय कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, का ग्राहक संबंध व्यवस्थापन आवश्यक आहे. त्या ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये आपल्याला जो ग्राहक आहे तो महत्तम समाधानी ठेवायचा असतो. जो अस्तित्वात असणारा जो ग्राहक आहे त्याला टिकून ठेवायचं असतं. त्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते करायचे असतात. त्याचं निष्ठावान ग्राहकामध्ये आपल्याला रूपांतर करायचं असतं. आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे त्यांच्या गरजांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा, त्यांची पूर्तता, ह्या सर्व बाबींचा जेव्हा आपण पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करून आपल्या उद्योग व्यवसायामध्ये तसा करण्याचा प्रयत्न करू आणि हे करण्याचं काम कोण करतं तर हे ग्राहक संबंध व्यवस्थापन, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट जो पार्ट आहे CRMच्या माध्यमातून येऊ शकतो. आणि हे CRM आजकालचं असं नवीन युग आहे, IT युग आहे. म्हणजे प्रत्येक ग्राहक जो आहे तो जेवढ्या वेळ तुमच्याकडे व्हिजिट करत असेल याचा एक प्रोफाईल तयार होतं आणि प्रोफाईल तयार झाल्यानंतर त्या ग्राहकाच्या आवडीनिवडी, त्या ग्राहकांचं प्रत्येक बाब त्या प्रोफाईलमध्ये स्पष्ट होतं. म्हणजे त्याचा आर्थिक स्तर काय, त्याच्या आवडीनिवडी काय, तो कोणत्या वस्तूची खरेदी करतो, तो कोण्या पद्धतीनं निगोशिएशन करतो, ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या सर्व बाबी प्रामुख्याने काय होतात या IT सेक्टरमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये या सर्व बाबी संबंधित संबंधित पुरवठा करणाऱ्या, सेवा पुरवठा करणाऱ्या इंडस्ट्रीकडे जमा होतात. मग झाल्यानंतर हे जी डाटाबेस तयार होत असेल याला ॲनालाइज केलं जातं, याचं ॲनालायझेशन केलं जातं. म्हणजे त्याच्यावर प्रामुख्याने विश्लेषण त्याचं केलं जातं आणि विश्लेषण केल्यानंतर प्रामुख्याने आयडेंटिफाय कस्टमरवर लक्ष दिलं जातं. बरेचदा असं होतं की उद्योग व्यवसायाला नफा कमावणारा ग्रुप, नफा देणारा ग्रुप एक छोटा जरी असला पण तो सातत्य ठेवतो आणि म्हणून उद्योग व्यवसाय बरबारटीला जातो. काही छोटेसे ग्रुप असतात ते सातत्यानं कंप्लेंट्स करतात. मग त्याच्याकडे सुद्धा आपल्याला एक विशिष्ट गट हेल्पलाईनच्या माध्यमातून तयार करून आपण त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ITच्या जमान्यात अशक्य आहे आणि म्हणून कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट जे आहे ते अत्यंत उपयुक्त असं व्यवस्थापन जे आहे, ग्राहक संबंध व्यवस्थापन जे आहे ते अत्यंत उपयुक्त असं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं पाहिलेल्या आहे. नेक्स्ट मुद्दा जो येतो तो मुद्दा प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यायचा आहे की कुठं म्हणजे आता आपण ह्या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. एक ओझरता आपण फक्त इथं लक्षात घेणार आहे की कुठं आहे की व्यवसायाला कोण्या माध्यमातून बेनिफिट्स आहेत, उद्योग व्यवसायाला जे फायदे आहेत ते कोणकोणते आहेत कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे. पहिला फायदा आहे की तुमचा इन्क्रीज इन सेल्स, तुमची विक्री वाढू शकतं.
दुसरा फायदा आहे की आयडेंटिफाय द नीड्स, ग्राहकांच्या गरजा आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. तिसरा आहे की क्रॉसिंग सेल ऑफ द अदर प्रॉडक्ट्स, म्हणजे आपण क्रॉस सेलिंग ऑफ द अदर प्रॉडक्ट्स, म्हणजे आपण जे काही इतर वस्तूसुद्धा आपण त्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे एखादं मेन प्रॉडक्ट असेल त्याला सपोर्टिंग प्रॉडक्टसुद्धा आपण त्या ठिकाणी जे काही उपलब्ध असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आपण आयडेंटिफाईंग द प्रॉफिटेबल कस्टमर्स, म्हणजे जे ग्राहक आपल्याला अधिक नफा देऊ शकतात अशा ग्राहकांचं सुद्धा आपण त्या ठिकाणी ओळख करून घेऊ शकतो. कारण जो डाटाबेस तयार होतो या डाटाबेसमध्ये मॅक्झिमम वेळा आपल्याला कोण आपल्याकडे येत आहे, कोण जास्त खरेदी करत आहे आणि कोणता ग्राहक अधिक वेळ व्यवहार करत आहे, यामधून आपण प्रॉफिटेबल जो आहे नफा देणारा ग्राहक, म्हणजे आता ग्राहकांचे दोन प्रकार इथं केले जातात प्रामुख्याने, एक नफा देणारा आणि दुसरा नफा न देणारा, नॉन प्रॉफिटेबल. कधीतरी यायचं, थोडंसं हितगुज करायचं आणि त्या ठिकाणी काही कंप्लेंट्स वगैरे करायच्या आणि तिथून बाहेर पडायचं. मग अशा लोकांकडे लक्ष द्यायचं की जो आपल्याला प्रॉफिट द्यायचा आहे, ह्या बाबीकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं जातं. प्रॉफिटेबल जो कास्ट असेल, ज्यापासून आपल्याला नफा आहे त्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्याकडून अधिकाधिक व्यवहार त्याच्यासोबत केले जातात. इव्हन जे नॉन प्रॉफिटवाले असतील त्यांच्या अडचणी दूर करून त्यातून एखादा ग्रुप आपल्याला काढता येतो का, त्यातून आपल्याला प्रॉफिटेबलमध्ये त्याला कन्वर्ट करता येते का, हे सुद्धा पाहिलं जातं. नंतर इफेक्टिव्ह टार्गेट मार्केटिंग कम्युनिकेशन, म्हणजे जसं आपण एखादा हेरलं की डाटाबेसच्या माध्यमातून लक्षात आलं की हे वारंवार आपल्याला व्हिजिट करतात, यांच्या आवडीनिवडी हे आहेत, म्हणजे आपल्याला तो विशिष्ट ग्रुप टार्गेट करता येतो. ज्याला आपण बाजारपेठेचं आपण विभागीकरण म्हटलं की कोणते कशा पद्धतीनं विभाजित करायचे, मग त्याच्यासोबत आपण संवाद साधू शकतो आणि अधिक चांगल्या पद्धतीनं आपलं जे टार्गेट मार्केटिंग आहे, विभागीकरण ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी करू शकतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड इरिटेशन यामध्ये वाढ करू शकतो. एनहान्स द कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड इरिटेशन, म्हणजे तुमच्या ग्राहकांच्या समाधानामध्ये वाढ प्रामुख्याने आपण कस्टमर रिलेशनशिपच्या माध्यमातून करू शकतो आणि यामुळे तो ग्राहक टिकून राहतो. रिटेन्शन म्हणजे ग्राहक टिकून राहा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी इथं घडतात. इन्क्रीज द व्हॅल्यू फ्रॉम युअर एक्झिस्टिंग कस्टमर, म्हणजे तुमचा जो अस्तित्वात असणारा ग्राहक आहे यामध्ये मूल्य आपण वाढवू शकतो आणि ह्या सर्व गोष्टीचा परिणाम जो होतो तर तो परिणाम असतो तुमची जी लाभार्जन क्षमता आहे ती वाढते, प्रॉफिटेबिलिटी जी आहे यामध्ये वाढ घडून येते. आणि हे सर्व कशामुळे होतं तर हे सर्व प्रामुख्याने ग्राहक संबंध व्यवस्थापनामुळे होते. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जर आपण यूज केल्या तर आपल्याला हे सर्व म्हणजे जेवढे काही त्याचे स्ट्रॅटेजीज आहेत त्या जर व्यवस्थितरित्या आपण उपयोगात आणल्या, चांगल्या पद्धतीनं व्यूहरचना जर आखली तर आपल्याला हे सारे व्यवसायाला असणारे फायदे जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला मिळू शकतात आणि म्हणून कस्टमर रिलेशनशिप आवश्यक होतं. आता नंतरचा मुद्दा येतो की आपल्याला ही कस्टमर रिलेशनशिप कशा पद्धतीनं अवलंबायची, म्हणजे कस्टमर रिलेशनशिप इम्प्लिमेंटेशनचा जो पार्ट आहे तो प्रामुख्याने 6 विभागात विभागलेला आहे. म्हणजे हे 6 माध्यमातून आपण आपली ही जी रिलेशनशिप मॅनेजमेंटची कन्सेप्ट आहे, हेच जे सोल्युशन आहे त्याची अंमलबजावणी करू शकतो. पहिलं आहे कलेक्टिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे ग्राहकांविषयी जी माहिती आहे ती संकलित करणे. दुसरा आहे स्टोरिंग इन्फॉर्मेशन, ग्राहकांची जी माहिती संकलित केली असेल ती आपल्याला संग्रहित करावी लागते, म्हणजे माहिती जी ग्राहकांविषयी आहे ती संग्रहित करणं. तिसरा आहे ॲक्सेसिंग द इन्फॉर्मेशन, आता जी की माहिती आपण संकलित केली असेल ती आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणं. ॲक्सेसिंग द इन्फॉर्मेशन, लोकांना आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ग्राहकांविषयी जी काही माहिती असेल ती त्यांना पोहोचवणं, म्हणजे जेणेकरून ते निर्णय घेऊ शकतील कशा पद्धतीनं काम करायचं. म्हणजे जी माहिती आहे ती माहिती त्याला आपल्याला पोहोचवायची. नेक्स्ट आहे की ॲनालायझिंग कस्टमर बिहेवियर, म्हणजे जी तुम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे या माहितीच्या आधारावर ग्राहकांचं जी वर्तणूक आहे तिला आपल्याला विश्लेषण करावं लागेल, तिचं विश्लेषण करावं लागेल आणि मग तशा पद्धतीनं आपल्याला जो ग्राहक आहे तो टार्गेट करता येईल.
नेक्स्ट मार्केटिंग मोर इफेक्टिव्हली. म्हणजे ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे प्रामुख्याने काय होतं की आपण माहिती संकलित करतो, ती संग्रहित करतो, ती आपल्या लोकांपर्यंत त्याला पाठवतो, कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवतो आणि त्या कस्टमरचे जी काही वर्तणूक असेल त्याचं आपण प्रामुख्याने काय करतो, विश्लेषण करतो आणि म्हणजे त्याच्या अपेक्षा आहे काय, गरजा काय आहेत, त्याचं वागणूक वर्तणूक कशी आहे, कशा पद्धतीनं तो आपल्या सेवांकडे पाहतो, या सर्व गोष्टीचा जेव्हा आपण विश्लेषण करतो तर त्यामुळे मार्केटिंग अधिक इफेक्टिव्हली होण्यासाठी मदत होते. जे काही विपणन आहे ते अधिक चांगल्या सक्षमतेने आपण या माध्यमातून करू शकतो. म्हणजे सर्व अभ्यास केल्यानंतर आपण स्ट्रॅटेजी ठरवतो की अशा पद्धतीनं आपल्याला सर्व समोर जायचं आणि एनहान्सिंग द कस्टमर एक्सपिरियन्स. ग्राहकांचा जो अनुभव आहे, जो आपल्याला अनुभवावा लागतो, म्हणजे ग्राहकांना कशा पद्धतीनं ते रिॲक्ट होतात, कशा पद्धतीने ते आपल्यासोबत वागतात आणि त्यांचा अनुभव काय, ह्या सर्व गोष्टी 6 स्टेजेस प्रामुख्याने आपल्याला इथे विचारात घ्याव्या लागतात आणि हे CRM अंमलबजावणी करताना अत्यंत महत्त्वाचं असतं. पुन्हा एकदा छोटे पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्स आपण हे रिपीट करू. पहिलं लक्षात घ्या की पहिली बाब आहे की कलेक्टिंग इन्फॉर्मेशन. काय द कलेक्टिंग इन्फॉर्मेशनमध्ये आपण ज्या काही इन्फॉर्मेशन असतील ह्या इन्फॉर्मेशन काय करतो, आपण एकत्रित करतो. म्हणजे कॅप्चर द इन्फॉर्मेशन यू नीड टू आयडेंटिफाय युअर कस्टमर. म्हणजे आपल्याला आपला कस्टमर जो आहे तो ओळखायचा आहे आणि त्याला प्रामुख्याने वर्गीकरण त्याच्या वर्तणुकीनुसार करायचं आहे. आणि म्हणून काय होतं की वेगवेगळ्या वेबसाईटमधून ऑनलाईनच्या माध्यमातून आज प्रामुख्याने हे काय होतं की तो डाटा जनरेट केला जातो. म्हणजे तुम्ही साधी गोष्ट आहे की मी जेव्हा मोबाईलचा यूज करतो, तुम्ही आज अँड्रॉइडचा यूज करता आणि मधामधात जाहिरात येतात किंवा एखाद्या वेळेस तुम्ही एखादं प्रॉडक्ट सर्च करता. जसं मी तुम्हाला सांगतो की मला हेडफोन आता तुम्हाला शिकवायचा आहे म्हणून मला हेडफोनची गरज होती. मी जस्ट सर्च केलं तर मला 7 ते 8 दिवसपर्यंत त्या हेडफोन्सविषयी मेसेज जे आहेत म्हणजे त्याचे फिगर्स माझ्या मोबाईलवर येत होते, त्याच्या ज्या काही फीचर्स असतील ते येत होते, प्राइसेस येत होते आणि तो जो काही एक बॉक्स येतो म्हणजे तो बॉक्स ॲडव्हर्टाईजचा सातत्याने येत होतो. म्हणजे काय झालं असेल या ठिकाणी, जी काही इन्फॉर्मेशन मी सर्च केल्यामध्ये कलेक्ट झाली असेल, कोणाकडे कलेक्ट झाली, संबंधित सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीकडे, संबंधित वस्तू देणाऱ्या व्यक्तीकडे, की या व्यक्तीनं यावर हायलाईट केलं आणि म्हणजे त्या माध्यमातून मी जस्ट क्लिक केलं आणि मी सर्च केलं की हेडफोन सर्च केल्यानंतर त्या ॲमेझॉनच्या साईटवर सातत्यानं प्रामुख्याने मी जेव्हा एखादी न्यूज पाहायला जरी आपण एखादं डेली हंट नावाचं किंवा कोणतंही एखादं ॲप ओपन केलं की लगेच माझ्यासमोर हेडफोनच्या माहिती येतात. दॅट मीन्स ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली की जे लोक एखाद्या ठिकाणी व्हिजिट करतात या व्यक्तीचा इंटरेस्ट कशात आहे आणि हे करणं ITच्या युगात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात शक्य आहे. मग ही जी माहिती असेल ही संकलित झाल्यानंतर ती स्टोअर केली जाते. म्हणजे स्टोअरिंग इन्फॉर्मेशन सेकंड जो पॉईंट असतो. म्हणजे तुमची जी स्टोअरिंग इन्फॉर्मेशन असेल म्हणजे डाटाबेस जो तयार होतो, रिलेशनल डाटाबेस जो तयार होतो. डाटाबेस ही कन्सेप्ट BCom सेकंड इयरला तुम्ही शिकलेला की तुम्ही ज्या डाटाबेसच्या आधारावर प्रामुख्याने आपण काय करतो की तो डाटाबेस तयार झाल्यानंतर तुमचा जो कस्टमर आहे, तुमचा जो ग्राहक आहे त्याची जी इन्फॉर्मेशन असेल ती सेंट्रलाइज होते. म्हणजे एका ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन काय होईल, संग्रहित केलं जाईल. आणि जेव्हा आपण विचार करतो की आता आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची आहे, आपल्याला काय व्यूहरचना करायची आहे, मग प्रत्येक महत्त्वाचा डाटा आहे तो आपण काय करतो, अपडेट करत राहतो. म्हणजे प्रत्येक इन्फॉर्मेशन ही प्रामुख्याने सेंट्रलाइज डाटाला जिथं आपण स्टोअर करतो ती स्टोरेजची जी आहे, संग्रहण जे आहे ते चांगल्या पद्धतीने केलं जातं. मग ही जी आहे ही अपडेट असतं. म्हणजे ज्यानं व्हिजिट केले लगेच त्याचं नाव त्याच्यामध्ये येईल आणि त्याने जे सर्च केलं त्याच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन जाईल. IITमुळे हे शक्य झालेलं आहे. नेक्स्ट आहे ॲसेसिंग द इन्फॉर्मेशन. म्हणजे जी काही कलेक्टेड इन्फॉर्मेशन असेल, नेक्स्ट स्टेज असतं की अवेलेबल टू स्टाफ. तुमचा जो स्टाफ असेल त्या स्टाफला ती जी युजफुल इन्फॉर्मेशन असेल ती प्रोव्हाइड केला जाईल आणि ती प्रोव्हाइड केल्यानंतर ज्या स्टेप्स त्यांना घ्यायच्या असतील मार्केटिंगच्या बाबतीत त्या स्टेप प्रामुख्याने ते घेऊ शकतील. नेक्स्ट मुद्दा येतो
चौथी स्टेप प्रामुख्याने की ॲनलाइज द कस्टमर बिहेवियर. ग्राहकांची वर्तणूक जी आहे ती कशा पद्धतीने ते आपल्याला वागतात ते सुद्धा प्रामुख्याने स्प्रेडशीटचे जे प्रोग्राम्स असतात त्या माध्यमातून ॲनलाइज केलं जातं. म्हणजे एक आयडेंटिफाय केलं जातं, आपल्याला जो कस्टमर पाहतो तो शोधला जातो आणि त्याच्यासोबत त्या पद्धतीनं त्याचं वागणूक कशी आहे, किती वेळ तो आपल्याला व्हिजिट करत आहे, किती त्यांनी आतापर्यंत आपल्याकडून वस्तू खरेदी केल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी आहे, विक्रीची जी व्यूहरचना आहे ती केली जाते. म्हणजे एक प्रोफाईल तयार होतं, कस्टमर ग्राहकांचं स्वतःचं असं प्रोफाईल तयार होतं आणि त्या प्रोफाईलच्या आधारावर प्रामुख्याने सेल्स स्ट्रॅटेजी जी असतात त्या ठरवले जातात. म्हणजे एखादा ग्राहक जर सातत्यानं मेडिकल साईटला व्हिजिट करत असेल, त्यातही त्यांनी जर समजा आयुर्वेदाला व्हिजिट केलं असेल तर त्याला त्या पद्धतीनं तो आयडेंटिफाय होतो आणि त्याच्याकडे त्या आयुर्वेदिक संबंधीची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केल्या जातात. ज्या ज्या काही फॅसिलिटीज असतील आयुर्वेदिकच्या संदर्भाच्या, मेडिसिनच्या संदर्भाच्या, त्या त्याला पुरवल्या जातात. म्हणजे स्ट्रॅटेजी जी आहे, विक्री करण्याची जी व्यूहरचना आहे ती त्या पद्धतीने आखली जातात. आणि हे कसं होतं की ग्राहकांची जी वर्तणूक आहे, ग्राहक कशा पद्धतीनं वागतो त्याचं ॲनलाइज केलं जातं आणि त्या पद्धतीनं अधिक स्ट्रॉंग सेल्स स्ट्रॅटेजी बनवल्या जातात. नेक्स्ट आहे की मार्केट मोर इफेक्टिव्हली. मेनी बिझनेस फाइंड दॅट अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ देअर कस्टमर जनरेट द हाय पर्सेंटेज ऑफ देअर प्रॉफिट. म्हणजे आता एक जर विचार केला की उद्योग व्यवसायांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे कस्टमर राहतील. एक सातत्याने प्रॉफिट देणारा जो कस्टमर असतो, म्हणजे तो जरी समूह लहान असला तरी त्यातून जास्त प्रमाणात आपल्याला नफा मिळत असतो. मग अशा वेळेस आपल्याला विचार करावा लागतो की या लोकांवर कॉन्सन्ट्रेट करून मार्केटिंग जे आहे, विपणन जे आहे ते अधिक सक्षम आपल्याला करता येतं. म्हणजे आपण त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करू की यांच्या गरजा काय, कशा पद्धतीने त्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने आपण देऊ शकू आणि त्यांच्या गरजा विचारात घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीनं रिवॉर्ड वगैरे देऊन एक निष्ठावान ग्राहकांमध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो. म्हणजे हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस आपण त्या पद्धतीने विचार करू. मग अशाच वेळेस एक दुसरी कन्सेप्ट असतं की काही लोक जे असतात ते प्रामुख्याने काही ग्रुप्स जे असतात ते आपल्याला सातत्यानं निगेटिव्ह थिंकिंगवाले असतात. मग असा निगेटिव्ह थिंकिंगवाला जर ग्रुप असेल, सातत्याने कंप्लेंट्स करत असेल, तर कंप्लेंट्स जर आपल्याला सोडवणं शक्य असेल तर आपण त्याचा विचार करू की ओके, म्हणजे आता जो एनहान्सिंग द कस्टमर एक्सपिरियन्समधला जो पार्ट येतो, म्हणजे नेक्स्ट की तुमच्या ग्राहकांशी असणारा तुमचा जो अनुभव असेल तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. की समजा प्रॉफिटेबल कस्टमर असेल तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने त्याच्यावर लक्ष देऊ. पण काही लोक जे असतात की कंप्लेंट्स असतात, म्हणजे त्यांच्या सोबत आपल्याला अशा पद्धतीनं वागावं लागतं की त्यांच्यासाठी एक विशिष्ट स्टाफ, जसं हेल्पलाईन असतं. मग ह्या हेल्पलाईनमधून काय होतं की येणाऱ्या कंप्लेंटचं निराकरण केलं जातं आणि त्या प्रॉब्लेम्स, म्हणजे त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते रिझॉल्व केले जातात. आणि इथंसुद्धा आपल्याला प्रामुख्याने तुमचा अनुभव जे आहे, म्हणजे लोकांकडून येणारे प्रॉफिटेबल चांगल्या लोक असतील तर चांगला अनुभव येईल, वाईट असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुरू शकेल. आणि अशा पद्धतीनं प्रामुख्याने इम्प्लिमेंटेशन केलं जातं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, म्हणजे चांगला ग्रुप आयडेंटिफाय झाला असेल तर अधिक त्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला कसं सेवा देता येईल हा विचार केला जातो. समजा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा मेकॅनिझम आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, क्विक सॉल्व्ह करणे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि हे सर्व इम्प्लिमेंटेशनमध्ये विचारलं जातं. लास्ट फक्त आता इथं आपल्याला एक विचार घ्यायचा आहे की हे 6 स्टेजेसच्या माध्यमातून तुमचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते पूर्ण होतं. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी हा आहे की तुमचा पोटेन्शियल ड्रॉबॅक्स ऑफ द सिस्टीम. म्हणजे काय ड्रॉबॅक्स असतात, म्हणजे CRM का सक्सेस होत नाही, तर हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत की लॅक ऑफ कमिटमेंट्स, आपण जे कमिटमेंट्स केले असतील त्याचा अभाव असेल, म्हणजे आपण जे आश्वासनं दिली असतील या आश्वासनांचा अभाव असेल. पुअर कम्युनिकेशन, म्हणजे तुमचा संवाद साधण्याची पद्धत जी आहे, संप्रेषण जे आहे ते एकदमच टाकाऊ असेल,
कुचकामी असेल, तसंच तुमची लिडरशिप जी आहे वीक असेल, म्हणजे नेतृत्व जे करणारी टीम असेल ती जर व्यवस्थित नसेल, आणि कम्प्लीट सोल्युशन म्हणजे CRM हे कम्प्लीट सोल्युशन नाही आहे, त्यातला काही भाग तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही जे व्यूहरचना आखली असेल ती तशीच्या तशीच तुम्हाला लागू होईल असं नाही. त्यातली काही भाग आपल्याला जर गाळता येत असेल तर ते गाळावं लागेल. कम्प्लीट सोल्युशन बरेचदा उपयुक्त ठरू शकत नाही. आणि अनवॉन्टेड डाटा, जो डाटा तुमच्याकडे आलेला आहे यातील अनवॉन्टेड जो असतो हा सुद्धा तुमचा CRM सक्सेसफुल न होण्यामागचे कारण असतात. म्हणजे काय ड्रॉबॅक्स आहेत की कमिटमेंट जे आहे, म्हणजे आपण जर लॅक ऑफ कमिटमेंट, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे लोकांना आश्वासित करता त्याची पूर्तता करणे हे प्रामुख्याने तुमचं काम असतं. आणि पूर्तता करणारा घटक कोण असतो, तो तुमचा इंटरनल जो कर्मचारी आहे, तुमचा जो प्रत्यक्ष सेवा देणारी जी व्यक्ती आहेत हे असतात. मग आपण काय आश्वासित केलेले आहे, आपल्या उद्योग व्यवसायाने काय ग्राहकांना सांगितलेलं आहे आणि त्याची पूर्तता महत्त्वाची असते. आणि हे होत नसेल तर प्रामुख्याने कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अपयशी ठरतं. संवाद अत्यंत महत्त्वाचा. एक लक्षात घ्या की दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा संवाद तेवढाच महत्त्वाचा आहे की जर तुम्ही एखाद्यासोबत संवादच करत नसाल तर त्यामधून प्रामुख्याने रिलेशन्स मेंटेन होत नाहीत. व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. ग्राहकांच्या काय अडचणी आहेत त्यांच्यासोबत जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, त्यांच्या अडचणी जोपर्यंत समजून घेणार नाही, त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांच्या काय गरजा आहेत हे जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही, तोपर्यंत जो संवाद असेल तो ट्रूथफुल होणार नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांसोबत बोलता, संप्रेषण ज्याला म्हटलं जातं, संवाद ज्याला म्हटलं जातं, हे अधिकाधिक असायला पाहिजे. 2 वे कम्युनिकेशनचा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, दोन्ही बाजूनी संवाद जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत CRM उपयुक्त ठरणार नाही. तुमचं नेतृत्व, जी लिडरशिप असतं ही नेहमी उपयुक्त ठरतं. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस नेतृत्वावर, सर्वसामान्य जीवनात सुद्धा आपण नेतृत्वावर टीका करतो. म्हणजे नेतृत्व कसं असायला पाहिजे की प्राप्त परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचे, म्हणजे जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर योग्य निर्णय घेणारी लिडरशिप ही कधीही चांगली असते. नेतृत्व कोणाला म्हटलं जातं की एखाद्या उद्भवलेल्या परिस्थितीमधून लोकांना बाहेर काढणं. ग्राहक नाराज आहे म्हणून त्याला कशा पद्धतीनं खुश करायचं, त्याला कोणत्या अपेक्षा आहेत, त्याची पूर्तता कशा पद्धतीनं करायची, त्याला किती लवकर तो समाधानी बनेल यासाठी प्रयत्न करणारी सकारात्मक नेतृत्व त्या ठिकाणी हवं असतं. निगेटिव्ह असेल, सोडून द्या असेल, म्हणजे कार्यशैली जी आहे, कार्यात्मक जेव्हा आपण विचार करतो की जेव्हा एखादं नेतृत्व पूर्णतः झोकून काम करत असेल, प्रत्येक बाबीचा अभ्यास करून काम करत असेल तर ती लिडरशिप योग्य ठरते. म्हणजे ज्यासाठी आपण नेमलेलं आहे, जे करायचं आहे, जे आश्वासित केलेलं आहे, ग्राहकांना जे द्यायचं कबूल केलेलं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणारं एक लिडरशिप लागतं, नेतृत्व लागतं. त्या लिडरशिपला एकीकडे ग्राहकसुद्धा सांभाळावा लागतो, बाह्य घटकसुद्धा सांभाळावा लागतो आणि अंतर्गत जे घटक असतात कर्मचारीसुद्धा त्याला सांभाळावं लागतं. मग या कर्मचाऱ्यांना सक्षम बनवणं, त्यांनामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्यसंस्कृती निर्माण करणं आणि त्या कार्यसंस्कृतीतून आपला ग्राहक समाधानी ठेवणं हे ज्याला जमतं ती लिडरशिप चांगली असतं. आणि संबंधात्मक विपणनामध्ये, संबंधात्मक विपणन मार्केटिंगमध्ये ही अत्यंत गोष्ट महत्त्वाची आहे. लिडरशिपच नसेल, वीक असेल, व्ह्यू नसेल, व्हिजन ज्याला म्हटलं जातं, म्हणजे काय केलं म्हणजे चांगलं होईल हे ज्याचं व्हिजन असतं, तो व्हिजनरी लीडर या ठिकाणी गरजेचं असतं. नेक्स्ट पॉईंट आहे कम्प्लीट सोल्युशन. म्हणजे CRM एक वेगवेगळे टाईप जे आहे CRMचे, तो जे CRM आपण स्वीकारत असू ते त्याच पद्धतीनं चालेल का नाही, तर त्यातले काही पार्ट्स आपल्याला घ्यावे लागतात. काही पार्ट जर आपण पूर्ण करू शकत नसू तर ते बाजूनं सोडावं लागतं. म्हणून पार्शली आपल्याला त्याचा विचार करता आला पाहिजे. आणि शेवटचा आहे की अनवॉन्टेड डाटा. जो डाटा आहे तो सर्वच्या सर्व तुमच्याकडे येतो, म्हणजे तुम्ही संकलित केलेला संपूर्ण डाटा युजफुल असेल का नाही, तर तुम्हाला त्याचं विश्लेषण करावं लागेल. तुम्हाला त्याचं जो काही स्टोअर करायचा असेल तो अनवॉन्टेड डाटा बाजूनं काढावा लागेल. अनवॉन्टेड डाटा जर जास्त कलेक्ट झाला तर तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकत नाही. आणि हे जिथं मुद्दे आहेत हे जर बाजूनं काढलं तर CRM अधिक सक्षमपणे काम करू शकतं. इथं तुमचे संपूर्ण युनिट संपलेले आहेत आणि 5 युनिट संपलेले आहेत. म्हणजे इथं आपण
तुमचा जो सिलेबस आहे 5 युनिटमधला पूर्ण झालेला आहे. काही गोष्टी नव्याने म्हणजे लक्षात घ्या की आपण काही कन्सेप्ट ऑनलाईनमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे नवीन ज्या कन्सेप्ट्स आलेल्या आहेत त्याचा आपण यूज केलेला आहे. तुम्हाला पुस्तकांचा सुद्धा तुम्हाला जे टेक्स्टबुक्स बाजारपेठेमध्ये असतील त्याचा सुद्धा विचार करावा लागेल, कारण त्यामधलं सुद्धा विचारलं जातं. आणि म्हणून अशा पद्धतीनं परिपूर्ण त्या ठिकाणी तुम्ही व्हा. तुम्हाला प्रत्येकाला शुभेच्छा. जरी आता विचार केला की सध्या परिस्थिती अशी आहे की UGCनं असं म्हटलेलं आहे की प्रमोट, पण ती प्रमोटची व्यवस्था म्हणजे तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये शिफ्ट करायचं की नाही हे आता विद्यापीठ ठरवेल. त्यांच्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या ते ठरवतील. पण तोपर्यंत आपल्याला परीक्षा द्यायची आहे या मानसिकतेतून करायचं. उद्या इंटरनल मार्कच्या आधारावर तुमचं प्रमोशन अवलंबून राहील असं सुद्धा एक गाईडलाईन्स आलेली आहे. म्हणून इंटरनल मार्क्स ज्यांनी टेस्ट दिल्या नसतील त्या दोन्ही टेस्ट द्या. आणि 13 आणि 14ला होणारी ॲन्युअल टर्म एक्झाम जी 40 मार्काची आहे आणि जी एकाच तासात तुम्हाला सोडवायची आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी लॉग इन व्हा गुगल क्लासरूमवर आणि त्या टेस्ट सोडवणं महत्त्वाचं राहील. यातून मिळणारे मार्क्ससुद्धा तुमचा प्रमोशनसाठी उपयुक्त ठरतील. इंटरनल मार्क्स तर आहेतच, 20 पैकी तर आहेतच, पण विद्यापीठानं उद्या जर म्हटले की तुम्ही घेतलेल्या इंटरनल मार्कच्या आधारावर त्यांचं ॲनालिसिस करा आणि त्यांना पास करा तर ते सुद्धा महत्त्वाचं ठरेल. आणि म्हणून जे काही रेकॉर्ड्स तुमच्याकडे आलेले आहेत, दोन्ही टेस्ट आपल्या विषयाच्या झालेल्या आहेत आणि 13 तारखेला प्रामुख्याने रोज 2 पेपर आपण ठेवलेले आहेत, कारण त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. 8 ते 9 एक पेपर आहे आणि दुसरा 10 ते 11. टाईम टेबल तुमचा टाकलेला आहे. आपला पेपर जो आहे तो 10 ते 11 आहे. त्यामुळे एकाच तासाचा वेळ मिळेल लक्षात ठेवायचं. स्ट्रिक्टली ते फॉलो केलं जाईल आणि एका तासात तुम्हाला सबमिट करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचा पेपर 50 मिनटात संपवा. शेवटचे 5 ते 10 मिनटं सबमिशनसाठी एखाद्या वेळेस गडबड झाली तर होऊ शकतात आणि म्हणून हे पूर्ण करायचं आहे. आणि जे पूर्ण करतील त्यांना त्या पद्धतीनं तुम्हाला जे मार्क्स मिळतील त्या ॲव्हरेजमध्ये इंटरनलचे मार्क्स मिळतील. आणि उद्या जर विद्यापीठाचा निर्णय झाला की अशा पद्धतीनं कन्वर्ट करा तर तेच थेअरीचे मार्क्स तुम्हाला त्या पर्सेंटमध्ये कन्वर्ट होतील. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं ते सॉल्व करा. ओके, थँक्स टू ऑल.